शेवटचा दरेवरती संघाचा एक अनमोल हिरा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने. पहिला जर चेंडू निर्धाव फेकण्यात यश आलंय तुषार याला. पियुषला मात्र चेंडू कळला नाहीये. पुन्हा एकदा सुंदर तर टॅप करून काढलाय. किती धावा येतात विघ्नेश असेल तिथे आणि धावबाद होईल का? धावबाद होईल का? आणि धावबाद होतोय. एक धावा आणि पियुषची जागा सांभाळण्यासाठी आले ते म्हणजे कल्याण. कल्याण आलेत. पाहूया कल्याण कशा प्रकारे फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. कल्याण तयार आणि आता मात्र सर चेंडू घोषित करतायत. पंच एक अतिरिक्त धाव लागते धावफलकावर. संघाची धावसंख्या ती म्हणजे 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. सुरेखरित्या चेंडू वळवलाय. सुरेखरित्या सुरेख गोलंदाजी सुंदर अप्रतिम अद्भुत गोलंदाजीचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय तुषारांच्या माध्यमातून. एक धाव निश्चितच मिळाल्या चेंडूवर. एका धावीच्या मध्ये संघाच्या धावसंख्येचं वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा टप्पा पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. 5 चेंडू आणि 3 धावा मात्र झाल्यात. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव फेकण्यात यश आले. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा. आणि आता मात्र नक्कीच चेंजेस पाहायला मिळत आहेत. दुसरं शतक हाताळण्यासाठी मागच्या मॅच मध्ये आलेला होता तो म्हणजे मनोज, परंतु या मॅच मध्ये थोडंसं चेंज करताना पाहतोय तुषार. स्वप्नील आलाय गोलंदाजी करण्यासाठी. नक्कीच सय्यद हुसेन याला देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा. नक्कीच आज त्याचा वाढदिवस आहे. रियान शेख यांच्याकडून सुद्धा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच तुम्हाला तुम्ही हजारो वर्ष जगा आणि प्रत्येक वर्षाचा दिवस असेल 1000. पुन्हा एकदा पाहूया आणि आता मात्र पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. पहिला जर चेंडू नो घोषित करतायत पंच. एक अतिरिक्त धाव मिळतं. या अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. सुरेख चेंडू वळवला. फलंदाजाला मात्र चेंडू कळलाही नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा स्वप्नील तयार आणि आता मात्र गच्चाळ क्षेत्ररक्षण तुषार चौघांच्या माध्यमातून चौकार येतोय. पुन्हा एकदा स्वप्नील. कल्याणने मात्र समाचार घेतलाय स्वप्नीलचा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच पंच निर्णय देतील. पंचांनी बोट वरती करायच्या आधीच कल्याण आपल्या तंबूचा रस्ता पकडलेला आहे. आठ 3 चेंडू 8 धावा. अमरदीप पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा नो चेंडू घोषित करतायत. 1+1 स्ट्राईक चेंज असणार आहे. अमर स्ट्राईक चेंज असणार आहे. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. तीन चेंडू आणि
10 धावा मात्र झाल्या. आता 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी. 3 चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. आणि पुन्हा एकदा सुरेख फटका, गच्चाळ क्षेत्ररक्षण. खर 14 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा सोयर चेंडू. दिशा भरकटताना दिसतंय गोलंदाज स्वप्नील. 15 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. तर नक्कीच जर गेल्या वर्षी जर विचार केला तर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता हा संघ. तोच संघ आता एका विजयासाठी झुंजताना आपण पाहतोय. नक्कीच फायनल मध्ये प्रवेश केला होता. पहिल्याच दिवशी फायनल मध्ये प्रवेश करून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्या नावावर केलं होतं. तोच हा संघ दर्यावर्दी. पुन्हा एकदा अमर, सुरेख फटका. अमर तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला विघ्नेश यांच्या माध्यमातून. 3 धावा नक्कीच रोखल्यात आपल्या संघासाठी. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली तर 16 धावा धावफलकावर लागल्या. तर गोलंदाजी मार्फत आलाय तो म्हणजे मनोज. पहिलाच चेंडू गर्रकन वळवलाय. पुन्हा एकदा पाहूया अमर समजू शकेल का मनोजची गोलंदाजी. आणि आता मात्र बाद होतोय अमरदीप. सॉरी सेमीफायनल पर्यंत आपण जर पाहिलं तर एकही चौकार त्याच्या षटकात कोणी ठोकला नव्हता. परंतु या वर्षी जर पाहिलं, या सीझनमध्ये जर पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये जर समाचार घेतला होता. तुषार माळी असेल, रोहित माळी असेल, सुंदर फलंदाजी, सुंदर फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. परंतु पुन्हा एकदा कमबॅक करेल का? सुंदर गोलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहतो. 2 चेंडू आतापर्यंत फेकण्यात एकही धाव खर्च केली नाहीये मनोज याने. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. 3 चेंडू आणि 1च धाव खर्च केली. संघाची धावसंख्या ती म्हणजे 17 धावा. नक्कीच क्रिकेटमध्ये आपण जर म्हटलं तर 13 आणि 17 हे 2 अशुभ अंक मानले जातात. तसेच 21 आणि 26 हे 2 शुभ अंक मानले जातात. परंतु 17 अंक कोणासाठी अशुभ ठरतोय नक्कीच आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू गर्रकन फिरतोय आणि जातोय डायरेक्ट एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आणि आता मात्र आउट ऑफ द बॉक्स खेळतोय. फलंदाज मात्र बाद होतोय. सुंदर कमबॅक करताना दिसत आहे मनोज. विचार केला तर तुषाराने गोलंदाजी केली आणि 3 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर गोलंदाजी केली स्वप्नील याने आणि 13 धावा खर्च केल्या होत्या. परंतु सुंदर कमबॅक करताना दिसत आपला मनोज. शेवटच्या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र बाद होतो. सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक केल्या. सुंदर गोलंदाजी आपल्या संघासाठी. मनोजाचं खूप मोठं योगदान आपल्या संघाला लाभतंय. चौथं शतक हाताळण्यासाठी कोण येते, कोणावर विश्वास ठेवतायत नक्कीच आपण पाहणार आहोत. विघ्नेशच्या हातात चेंडू दिलाय.
नक्कीच विघ्नेशला आठवावे लागतील याच्या आधी ते 4 सीझन आपण कशी गोलंदाजी केली आतापर्यंत आपल्या कर्णधाराने आपल्या संघाने आपल्यावर जो विश्वास ठेवला तो विश्वासाला पुरेपूर सार्थ ठरवावं लागेल विघ्नेशला आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी आता मात्र विघ्नेशच्या खांद्यावर जर आपण जिंकलो तरच या स्पर्धेत कायम राहू अन्यथा आपल्याला घरी जावं लागेल या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल विघ्नेश पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत विघ्नेश नक्कीच सुंदर गोलंदाजी आपण विघ्नेशच्या माध्यमातून सुद्धा पाहतो एक ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण त्याला पाहतो सुरेखरित्या चेंडू वळवला विघ्नेश याने विघ्नेश पाहूया आणि आता मात्र जे नको होतं तेच विघ्नेशने केलंय स्वैर चेंडू घोषित करतायत पंच 19 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात आणि 19+2 21 किती धावा येता येत एक धाव तर पूर्ण झाली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22 धावा मात्र झाल्या त्या जिंकण्यासाठी दर्यावर्दी संघाला 23 धावा बनवाव्या लागतील हे आव्हान दर्यावर्दी क्रिकेट क्लब मुळगाव कोळीवाडा पूर्ण करतील का किंवा किती चेंडू मध्ये पूर्ण करतील थोड्याच वेळात सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या समोर असतील चला न्यू क्रीडा संघाला मी विनंती करतो की प्लीज लवकरात लवकर आपलं क्षेत्र सजून घ्यायचं आहे तसेच दर्यावर्दी आपण देखील आपली सलामीची जोडी सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे विघ्नेश आणि तुषार आणि विघ्नेश ही जोडी मात्र मैदानात दाखल झाली पाहूया कशा प्रकारे
खेळ सादर करतायत मैदानात दोन्ही फलंदाज. विघ्नेश आणि पहिल्या चेंडूवर विघ्नेशला माघारी पाठवलं, विघ्नेशला बाद केलंय. मोठा झटका लागतोय दर्यावर्दी संघाला. आणि आता मात्र वनडाऊनच्या भूमिकेत ओमकार याला पाहतोय आपण. पाहूया ओमकार. आणि आता मात्र निर्धाव चेंडू होतो, कोणतीही धावे चेंडू येत नाहीये, कोणतंही नुकसान चेंडू होत नाहीये. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले. पहिल्याच चेंडूवर विघ्नेशला मात्र बाद केलं होतं. गच्चाळ क्षेत्ररक्षण. धावा किती मिळत आहेत? 1 धाव पूर्ण झाली. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्यात. 2 धावेने खातं खोललंय आपल्या संघाने. 3 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्येचा जर विचार केला तर 2 धावा धाड फटकावाव्या लागल्यात. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे तुषार. पहिल्यांदा स्ट्राईक करतोय, सामना करतोय तो म्हणजे सार्थक. याच्या गोलंदाजीचा सार्थक. पाहूया पंचांच्या उजव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. बाद होईल का? बाद होईल का? मोठा झटका लागतोय तुषारला. मग नक्कीच नशिबाची किल्ली जर पाहिली तर या वेळेला तरी न्यू एकविरा संघाच्या बाजूने आहे. पाहूया फलंदाजी करण्यासाठी ते म्हणजे मंथन संचित आलेले आहेत. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी ओमकार याच्या खांद्यावर असणारे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 3 धावा. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर तुषारने गोलंदाजी केली होती आणि पहिल्या षटकात 3 धावा खर्च केल्या होत्या. इथे देखील सार्थक गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या षटकात 3च धावा खर्च केल्यात. मात्र दुसऱ्या षटकात जर आपण पाहिलं तर 13 धावा खर्च केल्या होत्या स्वप्नील याने. आता सुद्धा 13 धावा खर्च होतील का? गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर प्रभुराज आलाय पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. संचित मात्र फलंदाजी करण्यासाठी तयार आहे, रेडी आहे. वंडी पंचांच्या इशारा येतोय. 1 धाव डीच्या स्वरूपात दिली जाईल. या एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा सोयर चेंडू घोषित करतायत. नक्कीच आपण आतापर्यंत जर पाहिलं तर दुसरा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी येतो तेव्हा नक्कीच दुसरा गोलंदाज सोयर चेंडू फेकताना आपण पाहिलंय. पुन्हा एकदा पाहूया. आणि आता मात्र सुरेख फटका. गच्चाळ क्षेत्ररक्षण. तेवढं सुंदर कमबॅक सार्थक यांच्या माध्यमातून. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जवळजवळ चौका गेल्यात जमा होता. 2 धावा ना घेतल्यात. 2 धावा बघता बघता पूर्ण झाल्यात. सुंदर फटका होता. आणि आता मात्र पंच निर्णय देतील. 1 धाव मिळेल डीच्या स्वरूपात. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9.
9 धावा मात्र धावफलकावर लागल्या. तर पुन्हा एकदा पाहूया ओमकार कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. संघाची धावसंख्या डबल फिगर मध्ये 10 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. चला मी विनंती करतो दिव्यागर संघाला आपला संघनायक नाण्यापैकी कक्षाजवळ पाठवायचा आहे. यश आलाय. फुलटॉस चेंडू होता परंतु किती धावा मिळत आहेत. 1 धाव मिळाल्या चेंडूवर. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 11 धावा. जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे. पाहूया संचित आणि ओमकार फलंदाजीसाठी आले. पाहूया पुन्हा एकदा किती धावा मिळत आहेत. 1च धाव मिळेल. आणि आता मात्र मोठा झटका लागतो. ओमकारला माघारी परतावं लागतंय. मनोज फलंदाजीसाठी आलाय. मनोज नक्कीच जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा संघनायकाला मनोजची आठवण येते. पाहूया आता देखील गोल फर्स्ट इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकात 3 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 13 धावा खर्च केल्या. ते म्हणजे स्वप्नील याने संघ अडचणीत होता. मनोजला बोलावलं. संघाला मनोजने अडचणीतून बाहेर काढलं. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली होती. आता देखील संघाचा तारणहार बनेल का मनोज. पहिलाच चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. 1 धाव निश्चितच मिळेल या चेंडूवर. एका धावेच्या मध्ये संघाच्या धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13 धावा. आणि 13 हा अंक क्रिकेट मध्ये अशुभ मानला जातो परंतु या ठिकाणी या मैदानात कोणासाठी अशुभ करतोय. एकविरा जीवना की दर्यावरती मुळगाव कोळीवाडा. सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण मनोज यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावा. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. आणि आता मात्र चेंडू निर्धाव जातोय. कोणतीही धावे चेंडूवर येत नाहीये. कोणतंही नुकसान या चेंडूवर होत नाहीये. आणि आता मात्र जर विचार केला तर 6 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. जो संघ गतवर्षी या स्पर्धेचा अंतिम विजयी संघ ठरला होता त्या संघाला मात्र आता एका विजयासाठी झुंजावं लागतंय. चला पंच सामना चालू करायचा. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नक्कीच संचितला आता काहीतरी जादू करावी लागेल आपल्या संघासाठी. आपल्या संघाला जर विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. जिंकण्यासाठी जर विचार केला तर 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम.
शिवाजी पाटील यांच्याकडून मनोजच्या प्रत्येक चौकारावर 100 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे. पहिलाच चेंडू निर्धाव गेलाय. पाहूया शेवटचे 5 चेंडू आणि आता मात्र 9 चेंडू घोषित करतायत. एक ऍडिशनल धाव जमा होते ती म्हणजे दर्यावरी संघाच्या खात्यात. 6 चेंडू 9 हवे होते. चेंडू निर्धाव गेला. 5 चेंडू 9 आले. पुन्हा एकदा एक स्क्वेअर चेंडू फेकला आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 5 चेंडू आणि 8 धावांची. एक मोठा फटका दर्यावर्दीला मॅच मध्ये परतवेल का? कल्याण सुरत फटका. तेवढं सुंदर सिच्युएशन पाहायला मिळतंय परंतु 1 धावेपासून नाही रोखू शकत. जिंकण्यासाठी जर विचार केला तर अजूनही 4 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. 7 हा आकडा कोणाला साथ देतोय नक्कीच आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. 3 चेंडू मध्ये 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कल्याण कशा प्रकारे गोलंदाजी करतायत नक्कीच आपण पाहणार आहोत. कल्याणवर जो विश्वास ठेवलाय संघाने तो विश्वास सार्थ ठरवेल का कल्याण? तसंच संचितकडे सुद्धा हिरो बनायची एक संधी आहे. पाहूया संचित त्या संधीचं सोनं करेल का? फुलटॉस चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय घडेल काय बिघडेल. एक मोठा चौकार दर्याविरुद्ध विजय घोषित करेल. एक निर्धाव चेंडू एकविरा जीवना या संघाला विजय घोषित करेल. नक्कीच सर्वांचे लक्ष या मॅच कडे वळलेत. आणि आता मात्र 9 चेंडू घोषित करता येते पंच. एक चान्स अजून वाढलाय दर्यावर्दी संघाकडे. 2 चेंडू मध्ये एक चौकार ठोकावा लागेल. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. आणि आता मात्र पाहूया एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण होईल का? ज्या खेळाडूने आपल्या संघाला वर आणलंय अडचणीतून बाहेर काढलाय तो खेळाडू स्ट्राईकला मनोज चौलकर. यावेळी या ठिकाणी या मैदानात सुद्धा आपल्या संघाला या अडचणीतून बाहेर काढेल का? चौकार ठोकेल का? विजयी घोषित करेल का आपल्या संघाला? या सर्व प्रश्नांची उत्तरं मात्र थोड्याच वेळात आपल्या सर्वांच्या समोर. शेवटचा चेंडू शिल्लक. नक्की आतापर्यंत विचार केला तर सुंदर गोलंदाजी याच मनोजने केली होती. आतापर्यंत पाहिलं तर सुंदर फलंदाजी याच मनोजने केली. शेवटचा चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता. शेवटपर्यंत आपल्या संघासाठी लढतोय, झगडतोय, किल्ला लढवतोय. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय घडेल, काय बिघडेल, काय करेल मनोज आपल्या संघासाठी. कल्याण विरुद्ध मनोज, मनोज विरुद्ध कल्याण असा सामना.
चला नाणेफेकी करायची आहे. न्यू एकविरा आणि दिव्यागर या दोन संघांमध्ये नाणेफेकी करायची आहे. चला नाणेफेकी करायची आहे. चला आयोजकांना विनंती असेल एक स्कोरर पाठवायचा आहे. प्रणेश चौलकर, चला आपण समालोचन कक्षात यायचं आहे. प्रणेश चौलकर.